नमस्कार. चला तर मग आज परत एकदा आपल्या बालपणाच्या काळात जाऊया. थेट इयत्ता दुसरीत. बालभारतीच्या त्या पिवळसर पानांमध्ये गुरुजींच्या प्रेमळ आवाजात आपण शिकलेला एक खूपच लढीवाळ धडा, आमचे सोबती. आठवत आहे ना ते बालभारतीचे पुस्तक, त्याची ती पिवळसर झालेली पानं, त्यावरची ती साधीसुधी पण कितीतरी बोलकी चित्र आणि वर्गात घुमणाऱ्या गुरुजींचा तो मायाळू आवाज. चला आज त्याच आठवणींना पुन्हा एकदा जागूया. एकदा डोळे मिटून बघा, आजही अगदी डोळ्यासमोर उभी राहते, हो ना? आपली जिल्हा परिषदेची शाळा, तो मातीचा वर्ग, तो फळा आणि खडूचा एक वेगळाच सुगंध, आणि आपल्याला घडवणारे आपले गुरुजी. सगळं कसं काल घडल्यासारखं वाटतं. तर या धड्यात ना आपली ओळख झाली होती अशा काही खास सोबत्यांची, जे आपल्या दिवसाची सुरुवात करायचे. आणि त्यातला पहिला सोबती जो आपल्याला सगळ्यांच्या आधी भल्या पहाटे उठवायचा, हा आपला कोंबडा. कसा गुबगुबीत, लाल लाल तुरेवाला. त्याचं काम एकदम ठरलेलं. तो भल्या पहाटे उठणार आणि आरवून सगळ्यांना हाक देणार. त्याचा तो आवाज आजही कानात घुमतो. कुकुश कुकू, कुकुश कुकू, जणू म्हणतोय उठ बाळू उठ शकू. खरंय ना, कोंबड्याची ही बांग म्हणजे फक्त कवितेतल्या ओळी नव्हत्या हो, तो तर आपल्या गावच्या पहाटेचा एक जिवंत आवाज होता. याच आवाजाने आपल्या दिवसाची खरी सुरुवात व्हायची. आता काही सोबती तर असे होते जे आपल्या घरातच, आपल्या आजूबाजूलाच असायचे. अगदी आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनून गेले होते. चला तर मग त्यांनाही भेटूया. ही आपली लाडकी मनीमाऊ. तिचं अंग कसं एकदम मऊ मऊ, आणि तिचा आवाज म्याव म्याव. ती दूध प्यायची भरभर आणि फिरायची वरवर. कधी मस्त पाय ताणून झोपायची, तर कधी पायांशी येऊन खेळायची. आहाहा, काय तो निरागसपणा. आठवतंय का, अंगणात बसून आपल्या ताटातला थोडासा भात किंवा वाटीतलं दूध त्या मणीमाऊला देताना जो आनंद व्हायचा ना, त्याची सर खरंच कशालाच नाही. जणू काही ती आपल्याला म्हणायची, चल रे भाऊ, दोघे मिळून दूध पिऊ. आणि हा बघा आपला बोलका मित्र राघू, परसातल्या झाडावरचा खाऊ खाणारा. त्याचा तो पोपटी हिरवा रंग आणि ते गोड बोलणं. तो सारखा पेरूची फोड मागायचा. हिरवी मिरची काय, डाळिंबाचे दाणे काय, सगळं कसं आवडीने खायचा. म्हणजे बघा, तो राघू म्हणजे फक्त एक पक्षी नव्हता, तो तर जणू आपल्या घरातलाच एक बोलका सदस्य होता. आपल्या गाण्यावर मान डोलवायचा आणि खिडकीत येऊन जणू काही म्हणायचा, चल रे जाऊ, राणीवनी भटकून येऊ. आणि ही आपली चिवताई, ही तर अशी टुनटुन करीत नाचत यायची. तिचा तो इवला असा ठुमका आणि तो आवाज, चिव 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 चिव. जणू काही ती नानांना म्हणायची, मला जरीच्या खणाची, मऊ रेशमाची परकर चोळी शिव. अंगणात येऊन दाणे टिपणारी आणि घरभर आपला चिवचिवाट करणारी ती चिवताई, तिचा तो आवाज आजही तस्साच्या तस्सा कानात घुमतो. आणि मग हा आपला सगळ्यात इमानी सोबती मोती. दूध भाकर खाणारा, बाबांबरोबर शेतावर जाणारा आणि घरात आपल्याशी खेळणारा. घराचा तो खराखुरा राखणदार होता. जरा जरी कुठे खुट्ट वाजलं की लगेच कान टवकारून सावध व्हायचा. मित्र, इमानी आणि गुणी, किती समर्पक वर्णन आहे हे. तो रात्री जणू आपल्याला सांगायचा, तुम्ही झोपा खुशाल, मी घर राखतो. आणि हा विश्वासच किती मोठा होता, नाही का? पण माहितीये, या सगळ्या सोबत्यांच्या गोष्टींमधनं गुरुजी आपल्याला फक्त त्यांची ओळख करून देत नव्हते, ते तर अगदी नकळतपणे आपल्याला जगण्याचे खूप मोठे धडे देत होते. जसं की कोंबड्याच्या बांगेतून वेळेचं महत्त्व, मनीमाऊच्या निरागसतेतून प्रेम करायला शिकवलं, चिमणीच्या चिवचिवाटातून निसर्गाशी मैत्री करायला शिकवलं, आणि मोतीच्या इमानदारीतून कर्तव्य शिकवलं. हीच तर ती शिकवण होती जी आयुष्यभर आपल्यासोबत राहिली. ही फक्त एक कविता नव्हती, हा एक संस्कार होता. आणि या सगळ्या आठवणींमध्ये रमून गेल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की हा धडा वाचताना, ऐकताना प्रत्येकाला आपला बालपणीचा तो वर्ग आठवतो का? आठवतात का ते आपले गुरुजी, ती आपली शाळा आणि आपल्या अवतीभोवती असलेले हे सगळे सोबती? कदाचित आपल्या मोतीचं किंवा मनीमाऊचं नाव काहीतरी वेगळं असेल, पण भावना तर अगदी याच होत्या, नाही का? आपली आठवण आमच्यासोबत नक्की शेअर करा. हा अनुभव आपल्या त्या बालपणीच्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा, ज्यांच्यासोबत आपण हे सगळे क्षण अनुभवले आहेत. आणि हो, अशाच अनेक सोनेरी आठवणींसाठी बालभारती रिवाइंडला नक्की जॉईन करा. धन्यवाद.